बनवूयात मसाला रोटी। त्यासाठी अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा पावभाजी मसाला, थोडासा ओवा, अर्धा चमचा ऑरिगॅनो, अर्धा चमचा कसुरी मेथी, यामुळे टेस्ट खूप छान येते, आणि चवीसाठी मीठ। आता हे सर्व मिक्स करून घ्यायचंय। आता मळून घेतलेल्या पिठाच्या गोळ्याला अगोदर लाटून घ्यायचंय आणि अगदी कमी वेळेत झटपट बनणारी ही रेसिपी आहे। आता यावर मी 1 चमचा साजूक तूप घातलाय, तुम्ही तेल देखील घालू शकता। आता या तुपाला सगळीकडे व्यवस्थित स्प्रेड करून घेऊयात। पोळीला गोळा करून घेऊ। आता याला प्रेस करून लाटून घ्यायचंय। आता यावर मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालत आहे, यामुळे याची टेस्ट आणखीनच वाढते। आता याला आपण पुन्हा लाटून घेणार आहोत, म्हणजे पोळी शेकताना कोथिंबीर व तीळ निघणार नाही। दोन्ही पण साइडने आपण तूप लावून घेणार आहोत। हा पराठा खाण्यासाठी खूप खमंग लागतो। आपली पराठा रोटी इथे रेडी आहे। इथे मी या रोटीला प्रेस करून देखील दाखवते, बघा किती सॉफ्ट आहे। भेटूयात अशाच नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।